आज आपण चिकन हक्का नूडल्स बनवणार आहोत। हे एकदम बाहेर चायनीज ठेल्यावर मिळतात, त्याच पद्धतीने आपण घरी बनवणार आहोत। एकदम मोकळे असे आणि टेस्टला सुद्धा तसेच लागतात जसे ठेल्यावर मिळतात। तर चला मग आपण आता सुरुवात करूया बनवायला। तर सुरुवातीला आपल्याला नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथं पाणी उकळवून घेतले। आता पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊया आणि हे आपण 3 ते 4 मिनिटं मोठ्या गॅसवरतीच उकळवून घेणार आहोत। हे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत, थोडेसे आपण हे मऊ झाले की काढून घ्यायचे आहेत। इथं आपले आता नूडल्स झालेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पाण्यातून काढून घेऊया। आता हे आपण असंच ठेवून देऊया, तोपर्यंत आपण चिकनची तयारी करून घेऊया। इथं मी 150 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे नरम, त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 छोटा पाव चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा डार्क सोया सॉस घातले। आता हे आपण मिक्स करून घेऊया। हे आपण मिक्स केलं की लगेचच करायला घेणार आहोत, हे भिजत ठेवायची आवश्यकता नाही आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालून आपण ह्यामध्ये चिकन घालून घेऊया। आता हे चिकन आपण 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत। इथं मी चिकन 3 ते 4 मिनिटं चांगलं भाजून घेतलेलं आहे। चिकन आता शिजलेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे काढून घेऊया। आता हे काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 3 अंडी फोडून घेतलेले ती आपण घालून घेऊया। आता ह्यावरतीच आपण 1 छोटा चमचा पाव आपण त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया। हे पण आपण 3 ते 4 मिनिटं असंच फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे चांगलं भाजून तयार होतं। आपण ते पण आता काढून घेऊया। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण आणि आलं बारीक कट करून घालायचं। आता ते भाजल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत। मी इथं गाजर, कांदा, कोबी, शिमला मिर्च बारीक लांब असे काप केलेले आहेत। हे आता आपण भाजून घेऊया। हे भाजताना आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे। 2 ते 3 मिनिटं आपण ही मोठ्या गॅसवरतीच भाजून घेऊया। आता ह्यामध्ये वरून आपण चिकन आणि अंड घालून घेऊया, ते पण या भाज्यांसोबत आपण मिक्स करून घेऊया। इथं तुम्ही भाज्यांचं प्रमाण आणि चिकन तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। आता चिकन मिक्स झालेलं, तर ह्यामध्ये आपण शिजवलेले नूडल्स घालून घेऊया। हे आता मिक्स करून घेऊया थोडं। हे आपण एकदम हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जास्त तुकडे होणार नाहीत। आता वरून ह्यामध्ये आपण काळी मिरी पावडर अर्धा चमचा, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। इथं आपण गॅस फास्टच ठेवायचा आहे। इथं आता मिक्स झालेलं आहे, तर 2 ते 3 मिनिटं आपण हे असंच परतवून घ्यायचं आहे। इथं आता आपले चिकन नूडल्स तयार झालेले आहेत। आता आपण
गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.